हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे। तर आज मी इथे नॅचरल प्रकारे घरी तुम्ही शॅम्पू कसा बनवू शकता हे इथे दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम रिठाचा वापर केलेला आहे। एका लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला 100 ग्रॅम रिठा टाकून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 100 ग्रॅम शिककाईच्या शेंगा घ्यायच्या आहेत, त्या देखील आपल्याला त्याच कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये 100 ग्रॅम आवळा घ्यायचा आहे। या तिन्ही गोष्टींचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे। तर हा आवळा आणि शिककाईच्या शेंगा आणि रिठा मी या लोखंडाच्या कढईमध्ये ठेवत आहे। जुन्या काळामध्ये जेव्हा शॅम्पू उपलब्ध नव्हता त्यावेळेस ह्या नॅचरल गोष्टींचा वापर करून शॅम्पू यूज केला जात होता। तर याने तुमचे केस एकदम लांब सिल्की असे होतात। तर या ठिकाणी मी 3 चमचे खाण्याच्या मेथ्या घेतलेल्या आहेत, मेथी दाणे घेतलेले आहेत आणि ते देखील यामध्ये मी मिक्स करून घेत आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण रात्रभर पाण्यात ठेवायचं आहे। शिककाईच्या शेंगा, आवळा, रिठा आणि मेथीदाणे याचा वापर केल्याने आपल्या केस चमकदार बनतात, तसेच केसामधला कोंडा जातो। त्याचप्रमाणे आपले केस पांढरे होण्यापासून वाचवले जातात। रिठा हा नॅचरल होममेड शॅम्पू याचं काम करतं। तर ह्या नॅचरल पद्धतीनं शॅम्पू तुम्ही बनवल्यानंतर तुमचे केस अत्यंत लांबसडक होतात, अत्यंत चमकदार, अत्यंत छान असे बनतात। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता रिठा देखील छानपैकी मऊ झालेला आहे। रिठा, शेंगा आणि आवळा या तिन्ही चं मिश्रण जे आपण बनवलेलं होतं ते तिन्ही देखील इथे मऊ झालेलं आहे। रिठामधील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि शिककाईच्या शेंगा जशाला तसे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता रिठामध्ये काही छोटे छोटे बिया असतात जे की आपल्याला काढून घ्यावंच लागतात। तर इथे मी रिठा, शिककाईच्या शेंगा, आवळा आणि मेथी दाण्याचं मिश्रण मिक्सरमधून छानपैकी वाटून घेणार आहे। तर हे मी मिश्रण जशाला तसं वाटून घेतल्यानंतर जे कढईमध्ये तुम्ही बघू शकता उरलेलं पाणी होतं, जे भिजत घातलेलं पाणी होतं ते तशाला तसं मी इथे ठेवून दिलेलं आहे। तर इथे झालेलं आहे माझं मिश्रण तयार। आता त्या उरलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे। या सर्व प्रोसिजरमध्ये मी तीच कढई वापरलेली आहे, ती आहे लोखंडाची कढई। लोखंडाच्या कढईचा देखील आपल्याला इथे केसांसाठी चांगल्या प्रकारे वापर होणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला मी गॅस सुरू ठेवून मंद आचेवर या मिश्रणाला पूर्णपैकी छान शिजवून घेणार आहे। तर शिजवून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे आणि या मिश्रणाला फेस निर्माण होतो। आता हे मिश्रण छानपैकी शिजवून झालेलं आहे। आता मी एका मोठ्या चाळणीमध्ये हे मिश्रण घेणार आहे आणि आपल्या हाताच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये बिया होत्या किंवा अदर काही वेस्ट पार्टिकल होतं ते सगळं निघून जाईल। हा झालेला आहे आपला होममेड शॅम्पू तयार। तर केस धुण्यासाठी तुम्हाला यातील थोडासा पोर्शन घ्यायचा आहे, पाण्यामध्ये मिक्स करून हाताच्या साह्याने तुम्ही केसाला लावू शकता।